काही गरज नाहीये. ती आली की तिला पहिलं माझ्या केबिन मध्ये पाठव, पुढचं मी पाहतो. सर, आय नो या सगळ्यामुळे तुम्हाला नाहक स्ट्रेसला फेस करावं लागतंय, पण प्लीज थोडं शांत राहा. तुम्ही नका बोलू त्यांच्याशी, मी बोलतो हवं तर. का? मी काही खाणार आहे का तिला? ते काही नाही. पहिली गोष्ट, ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त अशी कोणती महत्वाची गोष्ट होती की ती सरळ मेसेज करून कळवते की मला लेट होईल? आपल्या बॉसला विचारण्याची ही साधी पद्धत नाहीये का तिला? तो समीर पुढे चिडचिड करत होता. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. अध्यायम भाग 12. सर, काम डाऊन. एक काम करा, तोपर्यंत कॉफी पिऊन घेता का तुम्ही? मी तुमच्यासाठी गणेशला कॉफी आणायला सांगतो. समीर, मी कालपासून स्वतःला कसं काम डाऊन ठेवलंय ते फक्त मला माहितीये. इथपर्यंत एवढी मेहनत करून आलेल्या आपल्या कंपनीवर वाटेल ते आरोप लावत आहेत लोक. मला सहन नाही होते. येऊ दे तिला, बघतोच मी. बहुतेक तिला जॉईन झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी घरी जायची इच्छा आहे वाटतं. इतका बेजबाबदारपणा. आय कांट टॉलरेट धिस. अर्जुन रागाने फुदफुदत होता. तरीही समीरने त्याच्यासाठी पॅन्ट्रीमध्ये कॉल करून एक कॉफी मागवली आणि मोबाईलवर ती ॲड पुन्हा ओपन करून पाहत होता. एवढ्यात त्याला काहीतरी दिसलं. सर, तुम्ही हे पाहिलंत का? काल आलेल्या सगळ्या निगेटिव्ह कॉमेंटवर मिस अक्षयाने रिप्लाय केलेत. काय? शो मी नाव. त्याने म्हणतात समीरने त्याला अवनी टूर्स अँड ट्रॅव्हलच्या ऑफिशियल अकाउंटवर काल गेलेली ॲड आणि त्या कॉमेंट्स ओपन करून दिल्या, जिथं अगदी मवाळ भाषेत तिच्याकडून रिप्लाय गेले होते. नमस्कार, तुमच्या प्रतिक्रिया मोलाच्या आहेत. आम्हाला तुमच्या ट्रिपच्या अनुभवाबद्दल ऐकून अस्वस्थ वाटलं. तुमच्या अनुभवाची कल्पना आल्यानंतर आम्ही या गोष्टीची दखल घेऊन सुधारण्याची हमी देतो. कृपया तुमची संपर्क माहिती पाठवावी, जेणेकरून आमचा ग्राहक सेवा विभाग तुमच्याशी थेट संपर्क साधून तुम्हाला त्वरित मदत करू शकेल. तुमच्यासारख्या ग्राहकांच्या अनुभवांमुळे आम्हाला सेवा सुधारण्यास मदत होते. धन्यवाद. आणि ज्यावर असे रिप्लाय तिला केले गेले होते की खरंच त्याचं उत्तर ती काय देणार होती हे काही कळत नव्हतं. कारण काही जण तर पैसेच परत मागत होते आणि याने अर्जुनचा पारा आणखीनच चढला. व्हॉट रबिश. इट्स मीन. मी काल बोललो होतो तिला असं काही करू नकोस आणि तरीही तिनं असं केलंय. रिडिक्युलस. सर, मी त्यांना आल्यावर समजावतो. काही गरज नाही. ती आली की तिला पहिलं माझ्या केबिनमध्ये पाठव, पुढचं मी पाहतो. सर, आय नो या सगळ्यामुळे तुम्हाला नाहक स्ट्रेसला फेस करावं लागते, पण प्लीज थोडं शांत राहा. तुम्ही नका बोलू त्यांच्याशी, मी बोलतो हवं तर. का? मी काही खाणार आहे का तिला? ते काही नाही. पहिली गोष्ट, ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त अशी कोणती महत्वाची गोष्ट होती की ती सरळ मेसेज करून कळवते की मला लेट होईल? आपल्या बॉसला विचारण्याची साधी पद्धत ही माहित नाहीये का तिला? तो समीर पुढे चिडचिडत होता. तुला बोलून काय उपयोग आहे म्हणा. तुझी यात काय चूक? तू जा, तोपर्यंत इतर कामं करून घे. ओके, मी आलोच. म्हणत समीर बाहेर पडला आणि गणेश त्याची कॉफी घेऊन आत आला. सर, तुमची कॉफी. तो स्मित करतच आत शिरला. ठेव. अर्जुन त्याच्याकडे न पाहताच रूडली बोलला. त्याच्या चेहऱ्यावर आलेले ते वैतागल्याचे भाव पाहून गणेशलाही लगेचच कळलं की नक्कीच सकाळी सकाळी सर गरम आहे. मग गप मुकाट्याने त्यांची कॉफी त्यांच्या समोर ठेवून तो त्याच्या केबिन बाहेर पडला. अरे बापरे, तवा तर आत चांगलाच तापलाय. अक्षया मॅडमना सांगायला हवं. बिचाऱ्या चांगल्या आहेत मॅडम. म्हणत तो तिच्या जागेवर आला तर ती जागेवर नव्हती. अरे चा, मॅडम तर अजून आल्या नाहीत. आल्या की लगेच त्यांना तशी कल्पना देईन मी. मनाशीच ठरवत तो त्याचं काम करायला गेला. इकडे अक्षया त्यांना त्यांचे फॅमिली डॉक्टर शहा यांच्या क्लिनिकमध्ये घेऊन आलेली. त्यांनी त्यांचा बीपी चेक केला आणि तो जरा वाढलेला वाटत होता. काय रे जोशा, एवढं कसलं अक्षूच्या लग्नाचं टेन्शन घेतलंयस, जो बीपी वाढवून घेतलायस? त्यांनी त्यांच्या नेहमीच्या मिश्किल स्वभावाप्रमाणे बाबांना प्रश्न केला. तशी अक्षया गंभीर झाली. गप रे, असं काही नाहीये, बाबा उत्तरादाखल म्हणाले. मला सांगू नकोस, मला ऑलरेडी सगळं माहितीये. बरं का अक्षू, काल येऊन गप्पा मारत बसलेला हा बराच वेळ
तेव्हाही तुझ्या लग्नाचाच विषय बोलत होता फक्त. काय बाबा, तुम्ही माझ्या लग्नाचं टेन्शन घेतलंय असूनही? अगं नाही ग, तो काही बोलतोय आणि तू आहेस की कुठं त्याचं ऐकते आहेस? मग माझं नाही तर कोणाचं ऐकेल ती? तिला चांगलं माहितीये मी खोटं बोलत नाही. आणि काय अक्षू, कशाला त्रास देतेस ग त्याला? एखादा चांगला मुलगा बघून लग्न करून टाक बरं पटकन, म्हणजे याचं टेन्शन तरी कमी होईल ग जरा. हो ना काका, माझ्या लग्नानंतर टेन्शन कमी होईल का वाढेल यांचं? आणि मग काळजी कोण घेणार यांची? थोडं समजावा ना तुमच्या मित्राला. ते माझं डिपार्टमेंट नाहीये बघ, आणि मी सांगून तो ऐकतोय होय? बरं काय रे शहाण्या, गोळी घेतलीस का बीपीची सकाळी? डॉक्टर शहांनी बाबांना प्रश्न केला. हो रे घेतलीये, बाबा म्हणाले. कुठे विसरले होते आज सुद्धा, ते की मी आठवण करून दिली म्हणून खाल्ली. बाबा काळजी घेणार आहात हा स्वतःची? काका सांगा ना हो समजून यांना, यांच्याशिवाय दुसरं कोणी आहे का मला? ती तिरकस बाबांकडे पाहत त्यांना सुनावत होती आणि त्या दोघांचं बाप मुलीचं हे नेहमीचं प्रेम पाहून डॉक्टर शहा स्मित करत होते. अक्षयाने असं त्याला रागवावं म्हणून काही बाही बोलून ते अक्षयाचा नेहमीच पारा चढवायचे आणि ती तिच्या बाबांना बडबड करू लागली की त्यांना आतून आनंद व्हायचा. बरं अक्षया, काळजीचं कारण नाहीये, बस त्याला सांग टेन्शन घेऊ नको, लग्नासारख्या गोष्टी व्हायच्या त्यावेळेसच होत असतात, शहा सांगत होते. आणि अक्षय आता बाबांकडेच रागाने पाहत होती. पर्या तुला ना बघतो मी नंतर, बाबा डॉक्टरांना म्हणाले. अरे जा रे, तुला घाबरतो का मी? ह्या दोघांचं असंच खोटं भांडण चाललेलं आणि एवढ्यात अक्षयाला समीरचा मेसेज आला. मिस अक्षया, व्हेअर आर यू? सर चिडलेत. ओह सॉरी, मी पोचते काहीच वेळात. तिने पटकन त्याला रिप्लाय केला आणि घाई करत म्हणाली, बाबा मला लेट होतोय ऑफिसला जायला, प्लीज चला ना, मी घरी सोडते तुम्हाला पटकन. अगं मी आहे आता बरा, काही वेळ बसेल याच्याशी गप्पा मारत, घरी जाऊन तरी काय करणार आहे, तू जा ऑफिसला. नक्की ना बाबा? हो ग जा तू, उगाच ऑलरेडी माझ्यामुळे लेट झाले, तुला सांगत होतो तर ऐकलं नाहीस माझं. ठीक आहे मी निघते बाबा. काका येते म्हणत ती क्लिनिकमधून धावतच बाहेर पडली आणि स्कूटी स्टार्ट करून ऑफिसच्या दिशेने निघाली. अर्धा तास तरी लागणार होता पोहोचायला, आणि ती वेगाने स्कूटी चालवत होती. मागच्या वेळी असाच घाईमुळे तिचा ॲक्सिडेंट झालेला हे विसरलीच होती जणू. इकडं अर्जुनचं लक्ष वारंवार मनगटावरील घड्याळात जात होतं. एक मिनिट पुढे सरत होता आणि तिला यायला वेळ लागत होता हे पाहून त्याचा राग क्षणाक्षणाला वाढत होता. वेळेची किंमत न करणाऱ्या लोकांचा त्याला प्रचंड राग यायचा आणि ही अक्षया ही अशी आहे हे पाहून आताही त्याला ती अगदी इतर सामान्य लोकांसारखीच वाटत होती. पण आज तिला इतरांप्रमाणे त्याला रागाला सामोरं जावं लागणार होतं. काय होणार होतं काय माहीत, कारण केबिन मधलं वातावरण चांगलंच गरम होतं. अक्षया धावतच तिच्या जागेवर निघालेली, एवढ्यात गणेशने समोरून येत तिला अडवलं. मॅडम अशा धावत निघाला आहात? ॲक्च्युली मला काही कारणांमुळे आज लेट झाले, प्लीज मला जाऊ द्या. मॅडम पण जरा जपून हा, सरांचा मूड आज बहुतेक चांगला नाही आहे, त्याने तिला सांगितलं. मला माहिती आहे ऑलरेडी. ती विचित्र हसून धावतच गेली. गणेश मात्र विचारात पडला. ओ त्यांना आधीच माहिती आहे? अरे बापरे, मॅडमवर चिडलेत की काय सर? झालं, लागली वाढ. आज काय होणार माहीत नाही, पण मॅडम चांगले आहेत. आता यांना घरी नाही पाठवावं सरांनी म्हणजे मिळवलं. ती मात्र जागेवर येऊन तिचा मोबाईल आणि नोटपॅड घेऊन अर्जुनच्या केबिनकडे निघाली, ते समीरला पोहोचले असल्याचा मेसेज करूनच. तसं समीर लगेचच अर्जुनच्या केबिनमध्ये आला, कारण अर्जुनचा राग त्याला माहिती होता. त्याने तिला अर्जुनच्या केबिनमध्ये जाण्याआत पकडलं. मिस अक्षया एवढा लेट? काहीतरी महत्त्वाचं होतं म्हणून तुम्हाला कॉल करून सकाळी सांगितलं होतं मी, आणि तुम्ही तरीही. काय हो? आम सॉरी सर, माझ्या बाबांना जरा बरं वाटत नव्हतं, सो. समीर आर यू देअर? कम इन साइड. बहुधा त्या दोघांचं बाहेर चाललेलं बोलणं अर्जुनच्या कानावर अस्पष्ट असं पडलेलं. आत जावं लागेल, चला आत बोलू. तिला खुणावत असतो आत शिरला आणि त्याच्या पाठोपाठ अक्षया आत शिरली, ते अर्जुनची माफी मागतच. आम सॉरी सर, ती पुढं काही सांगणार ते ऐकण्याआतच अर्जुनने त्याचं सुरू केलं. मिस अक्षया, मी तुम्हाला फर्स्ट आणि लास्ट वॉर्निंग देतोय,
माझ्या ऑफिसमध्ये यायचं असेल तर वेळेत यायचं. यानंतर कधी असं झालं तर तुम्ही स्वतःच ऑफिसमध्ये येऊ नका. सर आय एम सॉरी. माझं ऐकून तर घ्या, ती अगदीच तेवढ्याच शांत आवाजात म्हणाली. काय ऐकून घेऊ? फालतू बहाणे ना मला ऐकायचे नाहीयेत. आय एम नॉट इंटरेस्टेड ॲट ऑल. आणि काय हो, समीरने सकाळी कॉल केला होता ना तुम्हाला लवकर आज ऑफिसमध्ये यायचंय म्हणून, आणि तरीही तुम्ही मुद्दाम लेट केलात. इथे बॉस तुम्ही आहात का मी, की तुम्ही तुमच्याच बॉसला मेसेज करून असं कळवताय जणू ही कंपनी तुमचीच आहे? मला वाटलं नव्हतं तुम्ही इतक्या कामचुकार आणि अनपंक्च्युअल असाल. त्याचा जमदग्नीचा अवतार आणि एवढं मोठ्यानं तिच्यावर ओरडलं त्यामुळे तिचे डोळे भरलेच. 1 मिनिट सर, मी मुद्दाम वगैरे काही केलं नाहीये आणि मी कामचुकार आणि अनपंक्च्युअल तर अजिबात नाहीये. मागच्या ठिकाणी जिथं जॉब केला तिथं मला नेहमीच पंक्च्युअलिटीसाठी ॲप्रिसिएशन मिळत आले. ती म्हणाली तेव्हा तिच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला. हो का? मग ते आता फिरा गळ्यात घालून, कारण प्रत्यक्षात आम्हाला तर वेगळाच अनुभव येतोय ना. सर ऐका ना, आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलूया का? समीर त्याला हळूच त्या विषयावरून डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होता. समीर मी बोलतोय ना तिच्याशी. आधी माझ्या ऑफिसची शिस्त महत्त्वाची आहे आणि तीच पाळली नाही गेली तर काय काम होणार आहे? तो एकदम पेपर वेट उचलून बाजूला आपटत म्हणाला. जे नेमकं खाली पडलं तशी अक्षया दचकली. आणि काय हो, मग दुसरं असं काय महत्त्वाचं काम होतं की तुम्ही ऑफिसमधली महत्त्वाची मीटिंग सोडून ते करायला गेला होतात? कधी कोणत्या गोष्टीला प्रायोरिटी द्यावी हे एवढंही कळत नाही का तुम्हाला? तेवढा कॉमन सेन्स नाहीये का? अक्षया आता मात्र चिडली जेव्हा त्याने तिचा कॉमन सेन्स काढला आणि डोळे पुसत ती त्याला म्हणाली, सर ऑफिस तुमचं आहे म्हणजे ती प्रायोरिटी तुमचीच असणार ना? नो डाऊट. आणि ती तुमची प्रायोरिटी असावी यात मला काहीही गैर वाटत नाही, पण जरुरी नाही ना ती माझीही प्रायोरिटी असावी. अच्छा, म्हणजे आम्ही इथं बसलेले मूर्ख आहोत तर आमचा वेळ जात नव्हता म्हणून आम्ही तुम्हाला एवढ्या तत्परतेने बोलावलं का? याचे पैसे आम्ही तुम्हाला असेच देणार आहोत? तुम्ही काय समजता हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे ना सर. पण माझी प्रायोरिटी त्यापेक्षा वेगळी असू शकते आणि माझी प्रायोरिटी माझे बाबा आहेत फक्त. जर मी इथे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आले असते आणि त्यांना माझ्या माघारी जर काही झालं असतं तर कोण भरून देणार होतं? हो, माझ्या आयुष्यातली तेच एकमेव महत्त्वाची व्यक्ती आहेत आणि त्यांच्याशिवाय मला जर दुसरं कोणीही नसेल तर त्यांच्यासमोर मला या जॉबची ही प्रायोरिटी वाटत नाही. मग हा जॉब गेला तरी बेहत्तर. आणि सर तुमच्याही आयुष्यात असा एखादा प्रसंग आला असेल ना, एखाद्याला शब्द देऊन तुम्हाला जाता आलं नसेल. असं होऊ शकतं ना एखाद्या वेळी. मी येणारच होते पण अचानक माझ्या बाबांच्या डोक्यात मुंग्या येऊ लागल्या आणि मला त्यांना क्लिनिकमध्ये घेऊन जावं लागलं म्हणून उशीर झाला मला सर. मुद्दाम नाही केलंय मी. तिचा थरथरत आवाज बाहेर पडत होता आता आणि तिचं ते कारण ऐकलं तसं त्याला स्नेहासोबत घडलेला तो प्रसंग जसाच्या तसा आठवला, ज्यात त्याने तिला मूवीला घेऊन जायचं कबूल केलेलं आणि दुर्वाच्या आईची तब्येत बरी नसल्याने त्याला तिची मदत करायला जावं लागलेलं. तो एकदम गोंधळला होता. आपण कारण जाणून घ्यायच्या आत तिला इतकी बडबड केली असं वाटत होतं आता त्याला. आणि जर यात मी काही चुकीचं केलं असं वाटतंय ना सर तुम्हाला, माझ्यामुळे तुमचं नुकसान झालं असेल तर मी अक्षया आय एम सॉरी. प्लीज हॅव अ सीट. तो एकदम नरमल्या आवाजात म्हणाला आणि पुढच्या क्षणाला समीरला आवाज दिला. समीर हो येस सर, गिव्ह हर वॉटर, मी आलोच म्हणत तो सरळ केबिन बाहेर निघून गेला. अक्षया हॅव वॉटर प्लीज. थँक्यू म्हणत तिला ते घेतलं. पाण्याचा एक घोट पिला. समीरला आश्चर्य वाटलेलं. सर पहिल्यांदा चुकीसाठी आपल्या एम्प्लॉईला सॉरी बोलले होते, नाहीतर त्याला वाटलेलं ती त्याला उलट उत्तर तेही इतक्या शांततेत देत आहे म्हणजे सर नक्कीच तिला घरी पाठवतील. पण झालं मात्र उलट होतं. आजचा भाग इथंच संपलेला आहे. कसा वाटला आजचा भाग प्लीज आपल्या कॉमेंट्समधून नक्की कळवा. ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.